शिवकुमार ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने लुटणारे गुन्हेगार दागिने घेऊन पळाले. 70 फूट रोड शिवकुमार ज्वेलर्समध्ये घुसून बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने घेऊन पळाले. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. परिमंडळ पोलीस उपायुक्त माननीय प्रीतम यावलकर, शहर गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय अरविंद माने, सदर बाजार पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नामदेव बनगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय भालचंद्र ढोळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा तपास चालू असून यावेळी सोने चांदी व्यापारी व शिवकुमार ज्वेलर्स यांच्याकडून तात्काळ गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. सोना चांदीचे व्यापारी ज्वेलर्स दुकानदार व यांचे सरकारकडे मागणी. प्रत्येक सोने चांदी व्यापारी यांना लायसन्स रिव्हॉल्वर द्यावे अशी मागणी. दुकानाचे संरक्षण व स्वतःच्या संरक्षणासाठी अशी मागणी सोने चांदीचे व्यापारी यांनी केली आहे. व्यापाऱ्यांनी तात्काळ गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून तपास कामाला गती. सत्यविजय न्यूज, मलैया स्वामी. आणि प्रतिकार करायचा हरवायचा प्रयत्न केला बाहेरचा लोक घेऊन त्याला पण पिस्तूल दाखवलं, पण काय केला त्यांनी पळत सुटला त्याने आणि ते तिच्या पसार झाले त्यांनी सांगितलं असं. मग आम्ही आलो इथं येईपर्यंत त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे डिपार्टमेंट लोकांना आणि सगळं क्राईम ब्रांचचे वगैरे सगळं मानेसाहेब वरिष्ठ पोलीस अधिकारी क्राईम ब्रांचचे आणि पवार साहेब वगैरे हे सगळं आलेलं होतं. कोणाचं मला शिवकुमार म्हणून आहे. किती वर्षापासून हे अंदाज मला वाटतं काय तर 25-30 वर्षापासून छोटंसं दुकान होतं. हे आता 12:30 वाजता घडली. नुकतंच आता CCTVमध्ये 11:35 दाखवत आहे. त्याच्यामध्ये जे टायमिंग काय तर मागे पुढं असेल त्याच्यामध्ये. किती लोक होते? ते 3 जण होते. आता काय म्हणजे पिस्तूल सदृश आणि हत्यार वगैरे दिसतात. हत्यार म्हणलं तर याच्याच्या आता तर काय तर चाकू असं काय तर होतं म्हणून त्यांनी म्हणलं. आता त्यांनी सांगितलं सर का आम्ही आलो इथं फक्त तर तोपर्यंत इथं इन्व्हेस्टिगेशन वगैरे चालू आहे. पोलीस लोक आले यंत्रणा वगैरे चालू आहे. काय मागणी असं कारण दर दिवसा असा पद्धतीनं होत आहे. आता सर्व व्यापारावर एक मोठं आता एक संकट झालं की आता धंदा काय करावं आता काय नाही असं एक प्रश्न तिने प्रत्येक सराफांच्या मनात तर राहिलेला आहे. कारण का मला वाटतं आता या अगोदर तर असं दरोडे वगैरे पुष्कळ आम्ही काय ऐकलं नाही. कुठं तरी एखादं असं झालेलं आम्ही ऐकलेलं आहे. पण अद्याप सध्या जो आहे ना आम्ही आता या 8-15 दिवस किंवा महिना 2 महिन्यामध्ये जवळजवळ 3-4 जागी असं दरोडे पुरवलेली धुमाकूळ चालू आहे. याचं आता असं होतं की आता सध्याचा जो बाजारचा भाव आता सोन्याचा भाव जे भरमसार वाढला असल्या कारणाने त्यांच्यामध्ये जो आहे ना एक प्रकारचं त्यांचं जास्त विचार मनामध्ये होतं. किती व्यक्ती होत्या? अंदाज 3 व्यक्ती होते म्हणून सांगितलं होतं. 3 व्यक्ती होते. हा मुद्देमाल वगैरे काय केलाय? मुद्देमाल अंदाज 3-4 नेकलेस गेला म्हणून तो म्हणतो त्यामध्ये. आता त्यांचा तपास एवढं चालू आहे तर ते झाल्यानंतर काय तुम्हाला माहिती आहे. माझं नाव सिद्धाराम शिंगारे, महाराष्ट्राचे सराफ महामंडळ फेडरेशन उपाध्यक्ष. सध्या काय आलं गेलं की बाजारपेठेमध्ये अशा दहशत गोष्टीमुळं पण महत्त्वाच्या आर्थिक व्यवहाराचा जो नाडा हे आहे सोने चांदी ही अतिशय 24 तासामध्ये इनकॅश होणारी वस्तू आहे. अशा व्यवहारामध्ये जर समजा असे प्रसंग घडत असतील तर असुरक्षिततेची भावना ही अतिशय अवघड गोष्ट आहे आणि धोकादायक आहे. त्यानंतर व्यापार करायचा कसा हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा. पोलीस यंत्रणा पोलीसच्या पद्धतीनं काम करते आहे. व्यापारीच्या पद्धतीनं त्याची सगळी तयारी तो म्हणजे सुरक्षित दृष्टीने सगळे व्यवस्था करतो आहे. पण मला एक म्हणायचं की या सगळ्याच्या ह्या अशा वातावरणात पोलीस खात्याकडून आम्हाला प्रत्येकाला संरक्षणासाठी एक रिव्हॉल्वर किंवा पिस्तूलची मागणी जर केल्यास ती त्वरित घेण्यात यावी असं मला विनंती आहे. आणि एकदा ही चर्चा सुद्धा आम्ही हे करूया. सुरक्षा
सत्यविजय न्यूज चॅनल, संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.